नमस्कार मित्रांनो, झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते. सर्वजण कोर्टात बसलेले असतात, हजर झालेले असतात. तेव्हा मात्र अर्जुन आता या प्रियाकडून नेमकं विलासचा खून कशा प्रकारे झाला हे सर्व काढून घेत असतो आणि प्रिया सुद्धा आपल्या स्वतःच्या तोंडाने सर्व काही कोर्टामध्ये ती सांगत असते. आणि हे सर्व सांगत असताना इकडे ही पूर्णाजी सुद्धा तिथे आलेली असते आणि ही साक्षी जी आहे ती आता खाली बघत असते आणि बाकीचे सर्वजण जे असतात ते सर्व कान देऊन ऐकत असतात. दामिनी देशमुख तर खाली बघत असते. त्यानंतर अर्जुन जो आहे तो आता इकडे ह्या आपल्या जज साहेबांना बोलतो की हे बघा मिलॉर्ड, 2.5 वर्षाने केव्हा होईना प्रिया मधुकर पाटील हिने सर्व काही स्वतःच्या तोंडाने नेमकं विलासचा खून कशा प्रकारे घडला होता हे सुद्धा स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आहे. आता एकदा आपण मधुकर पाटील यांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची परमिशन द्यावी आणि त्यांच्या तोंडून हे सत्य आपण ऐकावं, असं पण इकडे अर्जुन या जज साहेबांना जेव्हा बोलतो तेव्हा जज साहेब आता मधुकर पाटलांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची परमिशन ग्रँटेड असं बोलतात. तर इकडे अर्जुन आता मधुकर पाटलांना बोलतो की एक काम करा, तुम्ही कुणाच्या रात्री नेमकं काय घडलं होतं ते कोर्टाला सांगा. आता इकडे हे मधुभाऊ विटनेस बॉक्समध्ये येतात आणि सर्वांसमोर सांगतात की मी ज्या दिवशी रात्री तिथे पोहोचलो होतो त्यावेळेस तिथे एवढ्या रात्री आश्रम का उघडे हे मला बघताच खूप मोठा धक्का बसला, असं पण मधुभाऊ कोर्टामध्ये सांगत असतात. तर इकडे जेव्हा आता अर्जुन ह्या आपल्या जज साहेबांना बोलतो की हे बघा, प्रिया मधुकरने जे काही सांगितलं आहे तेच मधुभाऊंनी आपल्यासमोर सर्व सत्य सांगितलं आहे, असं पण अर्जुन आता या जज साहेबांना सांगत असतो. त्यानंतर अर्जुन ह्या साक्षीला मला काही प्रश्न विचारायचे आहे, त्यासाठी तुमची परमिशन हवी, असं पण अर्जुन जेव्हा या आपल्या जज साहेबांना विचारतो तेव्हा जज साहेब हे परमिशन ग्रँटेड असं बोलतात आणि ही साक्षी जी आहे ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते. जेव्हा आता प्रिया ही आपल्या जागेवरती जाऊन बसत असते तेव्हा अर्जुन बोलतो की नाही, अहो तुम्ही तुमच्या जागेवर नका बसू, तुम्ही आता गुन्हेगार आहात, तुम्ही इकडे साईडला बसायचं, असं अर्जुन या प्रियाला बोलतो. नंतर आता इकडे अर्जुन साक्षीला विचारतो की तुम्ही विलासचा खून केला होता का, एवढी शेवटची संधी मी तुम्हाला एक देतोय आणि यामध्ये तुम्ही पूर्णपणे खरं बोला, असं जेव्हा अर्जुन या साक्षीला विचारतो तेव्हा साक्षी बोलते की हो, मी केला विलासचा खून, असं जेव्हा साक्षी ही विटनेस बॉक्समध्ये उभी राहून साक्ष देत असते तेव्हा मात्र इकडे ह्या मधुभाऊंना खूप आनंद होतो आणि सायलीला सुद्धा. सायली लगेच मधुभाऊंकडे बघते आणि ही पूर्णा आजी तर तोंडाला हात लावते. रविराज प्रियाकडे बघत राहतात. त्यानंतर अर्जुन बोलतो की चला, सर्व तर आता कबूल झाले, परंतु ज्यावेळेस तुम्ही विलासचा खून केला होता त्यावेळेस तुम्ही जे काही पुरावे वापरले होते ते सर्व तुम्हीच मिटवले ना, असं जेव्हा अर्जुन या साक्षीला बोलतो त्यावर साक्षी बोलते की नाही, हे जे काही सर्व पुरावे आहे हे प्रियाने मिटवले. आणि प्रियाचं नाव घेताच इकडे आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. रविराज सुद्धा प्रियाकडे खूप रागाने बघत राहतात. ज्या गनने त्या विलासचा खून झालेला असतो त्या गनवर सुद्धा एक कापड घेऊन त्या आपल्या मधुभाऊंच्या हातात ती गन दिलेली असते आणि जे काही ठसे आहे ते मधुभाऊंचेच असे उमटले असे सुद्धा हे सर्व प्रियानेच केले आहे हे सुद्धा साक्षी आता सर्व विटनेस बॉक्समध्ये सांगू लागते. आणि सर्व काही सत्याचा उलगडा आज इथे कोर्टात झालेला असतो आणि सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण साक्षीचा आणि प्रियाचा खरा चेहरा समोर आलेला असतो. त्यानंतर मित्रांनो आता हे जज साहेब जे असतात ते साक्षीला आणि ह्या प्रियाला फाशीची शिक्षा सुनावतात आणि दोघींना आता इकडे जेलमध्ये घेऊन जात असताना ही प्रिया जी आहे ती आपल्या ह्या पूर्णा आजीला बोलते की पूर्णा आजी, मला नाही जायचं जेलमध्ये. आता मित्रांनो पूर्णा आजी एक सणकण ह्या प्रियाच्या जोरात कानाखाली ठेवून देते आणि बोलते की एवढी घाणेरडी मुलगी, तुझा आमचा घराशी काही संबंध नाही. त्यानंतर ही कल्पनासुद्धा ह्या प्रियाच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते. दुसरीकडे आता सायली तिथे असते. सायलीसुद्धा प्रियाच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते आणि बोलते की प्रिया, आता फक्त तू जेलमध्ये सडत बस, अशा शब्दामध्ये ही आपली सायली प्रियाची बोलती बंद करते. आणि मित्रांनो प्रियाच्या एका पाठोपाठ 3 कानाखाली बसलेल्या असतात आणि अखेर प्रियाला आणि साक्षीला शिक्षा मिळालेली आहे. आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.